श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. रोज सकाळी गॅलरीत असं सूर्यदेवांचा नमस्कार होतो आणि मग सगळ्या कामाला सुरुवात होते. मस्त अशी आंघोळ वगैरे करून घेतली आणि यांचा डबा आवरायचा होता तो सुद्धा आवरायला घेतला. आज माईची सकाळची शाळा होती हे काही तिला माहीतच नव्हतं, तरीसुद्धा ती लवकर उठून तयारीला लागली होती. मी खूप लहान बाळं बघितलीत रडायचं आणि शाळेला नाही म्हणायचं, अशी खूप मुलं बघितलीत, पण ती पहिल्यापासूनच कधी अशी शाळेला नाही म्हटली नाही आणि रडलीसुद्धा नाही. मग म्हटलं तिला आंघोळ घालून घ्यावी म्हणून तिला आंघोळ वगैरे घालून तिला चहा वगैरे दिला. आणि तिचे केस विंचरताना मात्र भरपूर नखरे असतात. शाळेच्या बाबतीत मुलगी माझी नखरे कधीच करत नाही, पण केसांच्या बाबतीत काय होतं काय माहिती, केस विंचरायचं म्हटले की रडायलाच लागते. जरा जरी केस खेचू तिला चालत नाही. हळू जरी विंचरले तरी तिच्या पप्पाचं केस विंचरणं तिला खरंच पडतं. पप्पा किती पण जोरात विंचरू दे तिला दुखत नाही. मी विंचरलं की मात्र मम्मा दुखते, असं दुखते तसं दुखते. बरं तिला आवरून घेतलं आणि माझी पोळ्याची तयारी करायची होती तीसुद्धा करून घेतली. पुरण वाटायचं होतं, बाकीचं पोळ्यांचा स्वयंपाक मी बनवून ठेवला होता. माझा भाचा येणार होता म्हणून सगळी माझी तयारी चालू होती. होळीच्या निमित्ताने तर होतीच चालू, पण त्याला जास्त पोळ्या आवडतात म्हणून पोळ्यांची तयारी करायला चालू होती. माही शाळेतून आल्यावर मम्मींनी त्यांना खाली फिरवायला नेलं आणि मग मी पटापटा पोळ्या वगैरे लाटून घेतल्या. पोळ्या लाटायला बसते तोपर्यंत भाचासुद्धा आला होता. त्याचं सांगणं होतं की त्याच्या 1000 पोळी कर, त्याच्या 500 पोळी कर. आकडेवारी तर काय माहिती नसते, पण मजेशीरमध्ये ऐकायला खूप भारी वाटतं. तर असा गेला माझा आजचा दिवस. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.